यह शिरोमणि भट्टाचार्य का मत है। और घटादि पदन की जाति मात्र में शक्ति है, व्यक्ति में नहीं। जे घटादी पद आहेत त्याची फक्त जातीमध्ये शक्ती आहे, व्यक्तीमध्ये नाही. शिरोमणी भट्टाचार्याचं मत काय होतं? कशामध्ये शक्ती आहे? फक्त व्यक्तीमध्ये शक्ती आहे. आता त्याच्या उलटच मीमांसकाचं झालं. मीमांसक म्हणतात फक्त जातीमध्ये शक्ती आहे, व्यक्तीमध्ये नाही. यह मीमांसक का मत है. आता इथं शंका, जिस अर्थ में जिस पद की शक्ति का ज्ञान होवे, तिस अर्थ की तिस पद ते स्मृती होय के शाब्दी प्रमा होवे. हा तर नियमच आहे. ज्या अर्थामध्ये ज्या पदाच्या शक्तीचं ज्ञान होतं, आलं लक्षात? ज्या अर्थामध्ये ज्या पदाच्या शक्तीचं ज्ञान होतं, तिस अर्थ में त्याच अर्थामध्ये तीस पद से स्मृती होय के, है ना, त्या पदाने स्मृती होऊन शाब्दी प्रमा होते. शाब्दी प्रमा कुठं होते? पदाद्वारे स्मृती होऊन शाब्दी प्रमा होते. आणि ती कशी होते स्मृती? है ना, पदाची ज्या अर्थामध्ये शक्ती आहे त्या अर्थामध्ये स्मृती होऊन शाब्दी प्रमा होत असते. तो पद की शक्ति बिना व्यक्ति की पद से स्मृति और शाब्दी प्रमा नहीं हुई चाहिए. जर फक्त जातीमध्ये शक्ती आहे तर पदाच्या शक्तीशिवाय, आता पदाची शक्ती नाही व्यक्तीमध्ये, आता पदाची शक्ती कशामध्ये आहे? फक्त जातीमध्ये, मीमांसकाच्या मतामध्ये. तर मग शंका अशी आहे की पदाच्या शक्तीशिवाय व्यक्तीची पदाद्वारे स्मृती किंवा शाब्दी प्रमा होऊ नये. का? कारण शक्ती कशामध्ये आहे? जातीमध्ये आहे. मग जातीमध्ये शक्ती आहे तर जातीचं ज्ञान व्हायला पाहिजे पदाने. व्यक्तीची स्मृती होऊ नये आणि व्यक्तीची शाब्दी प्रमाई होऊ नये. आलं लक्षात? शंका लक्षात यायली का? हो यायली. हा, किंवा जर तुमच्या जातीमध्ये शक्ती आहे तर पदाद्वारे अर्थाची स्मृती होऊ नये किंवा शाब्दी प्रमाई होऊ नये. चला आता समाधान. शब्द प्रमाणते तो जाती काही ज्ञान होवे. आता मीमांसकाच्या मतानं समाधान देतात. मीमांसक म्हणतात अहो शब्द प्रमाणानं आमच्यामध्ये फक्त जातीचं ज्ञान होते, तथापि अर्थापत्ती प्रमाणते व्यक्ती का ज्ञान होवे. शब्द प्रमाणानं जातीचं ज्ञान होतं आणि अर्थापत्ती प्रमाणानं व्यक्तीचं ज्ञान होतं. जैसे दिन में अभोजी पुरुष को रात्रि भोजन विना स्थूलता संभवे नहीं, तैसे व्यक्ति विना केवल जाति में कोई क्रिया संभवे नहीं. जसं दिन में म्हणजे दिवसा, अभोजी म्हणजे न जेवणारा, भोजी म्हणजे जेवणारा ना अभोजी म्हणजे न जेवणारा. मग कधी न जेवणारा? दिन में, दिवसा न जेवणारा पुरुष. रात्री भोजन विना स्थूलता संभवे नाही. रात्री जेवण आणि तो असा चांगला लठ्ठ दिसायला लागला, दिवसा जेवत नाही आणि टवटवीत दिसतो, तर त्याची काय करावं लागतं? कोणती कल्पना करावी लागती? रात्री भोजनाची कल्पना करावी लागती. रात्री को भोजन विना, रात्री जेवत असल्याशिवाय स्थूलता संभवे नाही,
त्याचा लठ्ठपणा शक्य नाही. दिवसा न जेवणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी रात्री जेवण करत असल्याशिवाय स्थूलता संभवत नाही. तैसे तसंच व्यक्ती विना केवल जाती में कोई क्रिया संभवी नाही. व्यक्तीशिवाय नुसत्या जातीमध्ये कोणत्याच प्रकारची क्रिया होत नाही. व्यक्तीमध्ये क्रिया होती, व्यक्तीच्या धर्मामध्ये क्रिया होते का? नाही. तर व्यक्तीमध्ये क्रिया होत असेल तेव्हाच दिसते असं. या त्या अर्थापत्ती प्रमाण ते व्यक्ती का बोध होवे है. म्हणून अर्थापत्ती प्रमाणाने व्यक्तीचा बोध होतो. जसं की गामानय इस वाक्य ते गोत्व के आनयन का बोध होवे है. आता इथं गामानय म्हणजे गाय आन असा वाक्यप्रयोग केला आणि या वाक्यप्रयोगाने बोध तर कशाचा झाला? गोत्व आनयन का, म्हणजे गायीवरचं जे गोत्व आहे ना, जाती, त्या गोत्वाला आणण्याचा बोध झाला. सो व्यक्ती के आनयन विना संभवे नाही. पण ते गोत्व जे ते गोत्व काय असं रिकामा आणता येत नाही. गोत्वासोबत गायी सोबतच गोत्व येणार. म्हणून गो व्यक्तीच्या आनयन म्हणजे आणल्याशिवाय, गो व्यक्तीला आणल्याशिवाय ते शक्य नाही. गाम आनय या शब्दाचा, या वाक्याचा अर्थ काय झाला? गोत्वाला घेऊन ये. पण गोत्व निस्ता आणता येत नाही, गायीशिवाय गोत्व येत नाही. याचा अर्थ काय? गायला न्यावं अशा पद्धतीने. गो व्यक्ति का आनयन संपादक है और गोत्व का आनयन संपाद्य है. गो व्यक्ति म्हणजे गाय, गायीचं आणन हे झालं संपादक. आणि गोत्व का आनयन संपाद्य, गोत्व म्हणजे जातीचं आणन हे झालं संपाद्य. आता हे संपादक संपाद्य काय हो? तर सांगतात संपादक ज्ञान का हेतू संपाद्य ज्ञान. यालाच अर्थापत्ती प्रमाण कहे है. जे संपादक ज्ञानाला कारण, संपादक गो व्यक्ती कारण संपादक है. संपादक ज्ञानाला कारण संपाद्य ज्ञान असतं. जिथं संपादक ज्ञानाचं हेतू, संपादक ज्ञानाचं कारण, संपाद्य ज्ञान, यालाच काय म्हणायचं? अर्थापत्ती प्रमाण असं म्हणायचं. इथं पहा संपादक ज्ञान प्रमा आहे. संपादक ज्ञान त्यालाच काय म्हणायचं? प्रमा. अर्थात संपादक म्हणजे काय? प्रमा. या स्थान में जाति का ज्ञान प्रमाण है, आणि जातीचं ज्ञान झालं प्रमाण, और व्यक्ति का ज्ञान है प्रमा. या ठिकाणी जातीचं ज्ञान झालं प्रमाण आणि व्यक्तीचं ज्ञान झालं प्रमा. आता नियम कसा आहे? प्रमाणाद्वारे प्रमा होत असते की नाही? तर जातीच्या ज्ञानाने कशाचा बोध व्हायला लागला? व्यक्तीचा बोध व्हायला लागला. तर हे जातीचं ज्ञान झालं प्रमाण आणि व्यक्तीचा बोध होतोय जातीच्या ज्ञानाद्वारे, म्हणून व्यक्तीचं ज्ञान झालं प्रमा. आणि आता हे व्यक्तीचं ज्ञान कसं झालं? व्यक्तीचं ज्ञान झालं अर्थापत्ती प्रमाणानं. तर अर्थापत्ती प्रमाण काय? संपादक ज्ञानाला कारण संपाद्य ज्ञान. तर संपाद्य ज्ञान कोण झालं इथं? मग संपाद्य ज्ञान हे झालं जातीचं ज्ञान. गोत्व हा, गोत्व म्हणजे जातीचं ज्ञान.
आणि संपादक ज्ञान झालं व्यक्तीचं ज्ञान. तर संपाद्य ज्ञान हे झालं प्रमाण आणि संपादक ज्ञान ही झाली प्रमा. असं लक्षात ठेवायचं. संपाद्य संपादक म्हणजे काय? प्रमाण प्रमा. या दुसऱ्या अर्थामध्ये समजायचं म्हणजे एक तर संपाद्य ज्ञान संपादक ज्ञान, दुसरं प्रमाण ज्ञान प्रमा ज्ञान. प्रमाण प्रमा बस. संपाद्य म्हणजे झाली प्रमाण, संपादक म्हणजे झालं प्रमा. एवढं जरी ध्यानात ठेवलं तरी अर्थापत्ती प्रमाण समजून जाते. त्याच्याकरता पुन्हा अर्थापत्ती प्रमाणाचं एक स्वतंत्र प्रकाश हेच येणार आहे, प्रकरणच येणार आहे. त्यामध्ये पुन्हा विशेष होणार. पण तोपर्यंत एवढं लक्षात घ्या, संपाद्य ज्ञान असतं प्रमाण, संपादक ज्ञान असतं प्रमा. आणि संपाद्य ज्ञानापासून कोणतं ज्ञान होतं? संपादकाचं ज्ञान. संपादक ज्ञान का हेतू कोण? संपाद्य ज्ञान. संपादक ज्ञानाला कारण संपाद्य ज्ञान. कारण कोण आहे? संपाद्य ज्ञान आहे. त्याच्यापासून होतं काय? संपादक ज्ञान. यह मीमांसका का मत है. हे मीमांसावाल्यांचं मत आहे. और कोई जाति शक्तिवादी अनुमानते व्यक्ती का बोध माने. कोणी जातीमध्ये शक्ती आहे असं मानणारा अनुमानाने व्यक्तीचा बोध मानतो. त्याचं नाव काही सांगितलं नाही, कोणीतरी. जसं यांनी मीमांसकाने अर्थापत्ती प्रमाणानं व्यक्तीचा बोध मानला आणि जातीमध्ये शक्ती मानली, तसं कोणी तरी एक कशामध्ये जातीमध्ये शक्ती मानतात आणि व्यक्तीचा बोध मात्र अनुमान प्रमाणाने होतो असं मानतात. सो ग्रंथांतर में स्पष्ट आहे. ते दुसऱ्या ग्रंथामध्ये आहे लिहिलेलं, परंतु कठीण प्रसंग लिख्या नाही. इथं आम्ही तो काय कठीण प्रसंग लिहिला नाही. केवल जाति में शक्ति माने ताके मत में व्यक्ति का बोध शब्द प्रमाण ते होवे नहीं, किंतु अर्थापत्ती वा अनुमान से व्यक्ति का बोध होवे. नुसत्या जातीमध्ये शक्ती मांडणाऱ्याच्या मतामध्ये व्यक्तीचा बोध मात्र शब्द प्रमाणाने होत नाही. तर कशाने होईल? अर्थापत्ती प्रमाणाने होईल किंवा अनुमान प्रमाणाने व्यक्तीचा बोध होईल. तर हे इथपर्यंत झालं एक विषय. परंतु कोई ग्रंथकार जाती में कुब्ज शक्ती माने. आता कोणी ग्रंथकार याच्याहून भिन्न जराशी जातीमध्ये कुब्ज शक्ती मानतात. तर कुब्ज म्हणजे वाकडं, वाकडी शक्ती, तिरकी शक्ती काहीतरी असेल. तिनके मत में व्यक्ति का ज्ञान भी शब्द प्रमाणते ही होवे. त्या कुब्ज शक्ती मानणाऱ्या मतामध्ये सुद्धा व्यक्तीचं ज्ञान शब्द प्रमाणानेच होतं. टाका या अभिप्राय त्यांचा. असं म्हणणं आहे, सकल पदन की शक्ती तो जाती विशिष्ट व्यक्ती में. सगळ्या पदांची शक्ती ही जाती विशिष्ट व्यक्तीमध्ये आहे. अर्थात जातीमध्ये बी शक्ती आहे आणि व्यक्तीमध्ये बी शक्ती आहे. जाती विशिष्ट व्यक्ती म्हणल्यानंतर विशिष्ट संबंध पण आला त्याचा. म्हणजे कशामध्ये शक्ती आली? जातीमध्ये शक्ती आली, व्यक्तीमध्ये शक्ती आली, दोघांच्या संबंधामध्ये शक्ती आली विशिष्ट म्हणण्यामध्ये. परंतु शक्ति का ज्ञान जाकू होवे ताकू पद से अर्थ की स्मृति और शब्दबद्ध होवे है, अन्य को नहीं. ज्याला शक्तीचं ज्ञान आहे ना, त्यालाच पदाने अर्थाची स्मृती आणि शब्दबोध होतो, दुसऱ्याला होत नाही. ता घटपद की घटत्व में शक्ती है. घटपदाची घटत्वामध्ये शक्ती आहे. इस रीति से जाति शक्ति का ज्ञान पदार्थ की स्मृति का और शब्दबोध का हेतु है
और व्यक्ति में शक्ति के ज्ञान का उपयोग नहीं और व्यक्ति अनंत है. या ते सकल व्यक्ती का ज्ञान संभव नाही. बरं चला थोडं थोडं घेऊ. ज्याला शक्ती माहीत आहे, सगळ्या पदाची शक्ती कशामध्ये आहे? जाती विशिष्ट व्यक्तीमध्ये आहे. शक्तीचं ज्याला ज्ञान आहे त्यालाच पदाने अर्थाची स्मृती होते आणि शाब्दबोध होतो, दुसऱ्याला होत नाही. तिथं घटपद की घटापदाची शक्ती कशामध्ये आहे? घटत्वामध्ये शक्ती आहे. अशा पद्धतीनं जाती शक्ती का है ना, जातीच्या ठिकाणी शक्तीचं ज्ञान आणि पदार्थ की स्मृती का और शाब्दबोध का हेतू है. जातीमध्ये शक्तीचं ज्ञान हेच पदार्थाच्या स्मृतीला आणि शाब्दबोधाला कारण आहे. और व्यक्ती में शक्ती के ज्ञान का उपयोग नाही. जरी व्यक्तीमध्ये शक्ती असली है ना, जाती विशिष्ट शक्ती म्हणलं ना, तर जरी व्यक्तीमध्ये शक्ती असली तरी तिच्या शक्तीचा काय उपयोग नाही. कारण व्यक्ती कशा आहेत? अनंत आहेत. आणि जाती मात्र कशी आहे? एक आहे है ना, नित्य आहे आणि अनुगत आहे. म्हणून शक्ती कुठं मानली? खरी शक्ती कुठं आहे? दोघांमध्ये शक्ती, पण व्यक्तीच्या शक्तीतला उपयोग नाही, जातीतल्या शक्तीचाच उपयोग आहे एवढं सांगायचं. का? तर व्यक्ती अनंत आहे. या ते सकल व्यक्ती का ज्ञान संभव नाही. अनंत व्यक्ती असल्यामुळं व्यक्ती म्हणजे घट घ्या ना, घट किती जगात अनंत आहेत, पण घटत्व कसं आहे? एकच आहे. सगळ्या घटामध्ये एकच घटत्व राहतं है ना. प्रत्येक जगातल्या घटाचं ज्ञान होणं शक्य नाही, पण घटत्वाचं शक्य आहे. या ते सकल व्यक्ति का ज्ञान संभव नहीं. इस कारण ते व्यक्ति की शक्ति स्वरूप से पदार्थ की स्मृति और शाब्द बोध का हेतु है, ताका ज्ञान हेतु नाही. अशा पद्धतीनं व्यक्ती मधली जी शक्ती आहे ती स्वरूपाने पदार्थाला स्मृती, पदार्थाची स्मृती आणि शाब्द बोधाला कारण आहे. स्वरूपानं त्याचं ज्ञान कारण नाही है ना. आणि कशाचं ज्ञान कारण आहे? मग जातीचं ज्ञान कारण आहे. कशाला? स्मृतीला आणि शाब्दबोधाला. आणि व्यक्तीमधली शक्ती ही स्वरूपाने स्मृतीला आणि शब्दबोधाला कारण है. इस रीति से घटपद की घटत्व विशिष्ट में शक्ति होने थे घटपद के वाच्य तो घटत्व और घट दोनों है. या ते घटपद का वाच्य जो घटत्व और घट तिनके शाब्दबोध का हेतु घटत्व में शक्ति का ज्ञान है. या पक्ष को कुब्ज शक्तिवाद कहे है. अशा पद्धतीनं घटपदाची घटत्व विशिष्टामध्ये शक्ती आहे. मग शक्ती असल्यामुळं म्हणजे घटामध्ये शक्ती आहे, घटत्वामध्ये शक्ती आहे. घटपद के वाच्य तो घटत्व और घट दोनों आहे. आता दोघात शक्ती असल्यामुळे वाच्य दोन्ही झाले ना, घटत्वही झालं आणि घटही झालं. मग दोन्ही वाच्य आहेत, तर या ते घटपद का वाच्य जो घटत्व, घटपदाचं वाच्य कोण? घटत्व और घट तिनके शाब्दबोध का हेतू. त्याचा शाब्दबोध होण्याकरता कारण घटत्व में शक्ती का ज्ञान. शक्तीचं ज्ञान कुठं असलं पाहिजे? तुम्हाला घटत्वामध्ये असलं पाहिजे. घटामध्ये घट हे काय? स्वरूपानं स्मृतीला आणि शाब्दबोधाला कारण आहे. आणि ज्ञान कशाचं असलं पाहिजे? घटत्वाचं. म्हणजे घटत्वामध्ये शक्तीचं तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे. या पक्षाला कुब्ज शक्तिवाद असं म्हणतात. और क्रमशः कुब्ज शक्तिवाद गदाधर भट्टाचार्य ने शक्तिवाद में के अंत में लिखा है सो कठिन है. गदाधर भट्टाचार्य म्हणून भयंकर प्रकांड विद्वान होऊन गेले. त्यांनी कुब्ज शक्तिवाद नावाचा काही ग्रंथ असेल त्याच्या अंती या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. ते कठीण असल्यामुळं या ते यहाँ लिख्या नाही, म्हणून इथं आम्ही ते लिहिला नाही. और घटाधिक पदनते जैसे जाति विशिष्ट शक्ति का बोध होवे है
तैसे जाति का व्यक्ति में जो समवायाधिक संबंधता का भी बोध होवे है। याते जाति व्यक्ति संबंध इन तीनों में घटादि पदन की शक्ति है, यह गदाधर भट्टाचार्य का मत है ना. म्हणून घटाधिक पदानं कशाचा बोध होतो? जाती विशिष्ट व्यक्तीचा बोध होतो. कारण जातीमध्ये शक्ती आहे, व्यक्तीमध्ये पण शक्ती आहे. मग घट म्हणल्यानंतर जाती विशिष्ट शक्तीचा बोध होतो. तसंच जाती का व्यक्ती में जो जाती आणि व्यक्तीचा जो काय संबंध आहे, कोणता संबंध? समवाय संबंध, समवायाधिक संबंध. जातीचा व्यक्तीमध्ये कोणता संबंध असतो? समवायाधिक जो कोणता बी संबंध असेल, इथं समवाय संबंध आहे समजा, ताका बी बोध होवे, त्या संबंधाचा सुद्धा बोध होतो. जातीचा बोध होतो, व्यक्तीचा बोध होतो, त्या दोघांच्या संबंधाचाही बोध होतो. याते जाती व्यक्ती संबंध इन तीनों में घटाधिक पद की शक्ती आहे. मग घटपदाची शक्ती कुठं आली? जातीमध्ये, व्यक्तीमध्ये आणि त्यांच्या संबंधामध्ये, असं गदाधर भट्टाचार्यांचं मत आहे. सर्व मतन में जाति विशिष्ट शक्ति में घटाधिक पदन की शक्ती है, यह मत बहुत ग्रंथकारों ने लिखा है. सगळ्या मतामध्ये जाती विशिष्ट व्यक्तीमध्ये घटादी पदाची शक्ती आहे असं जे मत आहे, अशा मताप्रमाणे अनेक ग्रंथकारांनी लिहिलेलं आहे. बरेच ग्रंथकार असंच म्हणतात. कशामध्ये? जाती विशिष्ट व्यक्तीमध्ये शक्ती आहे. याते घटपद की घटत्व विशिष्ट में शक्ती कही है. म्हणून घटपदाची घटत्व विशिष्टामध्ये शक्ती आहे असं मानलं पाहिजे. बर, आता शक्तीचा निर्णय झाला. बर, कोणाच्या शक्तीचा? कोणाच्या शक्तीचा रे? कुठची शक्ती वाद्य घट आणि घटत्वाचा का? वाक्यन का भेद. वाक्याचे प्रकार. नील के अवैध वाला एक घट है, यह नीलो घट, इस वाक्य का अर्थ है. वाक्याचा काय अर्थ आहे? नीलो घट या वाक्याचा असा अर्थ आहे, नील के अभेद वाला, नील वर्णाशी अभेद वाल, नील वर्ण आणि घट यामध्ये भेद नाही, अभेदवाला एक घट आहे, असं नीलो घट या वाक्याचा अर्थ आहे. तैसे वज्रहस्त पुरंदर या वैदिक वाक्य. आणि वैदिक वाक्य म्हणजे वेदातलं वाक्य. वज्रहस्त पुरंदर, वज्र हातात असणारा पुरंदर म्हणजे इंद्र. वैदिक वाक्य. जैसे नीलो घट ये वाक्य में विशेषण बोधक नील पद है और घटपद विशेष बोधक है, तैसे वज्रहस्त पद विशेषण बोधक है और पुरंदर पद विशेष बोधक है. सरळ सरळ. नीलो घट या वाक्यामध्ये विशेषण बोधक पद कोणतं आहे? नील. म्हणजे विशेषण सांगणारं पद कोणतं आहे? नील. याच्यात दोन आहेत की नाही? नीलो घटामध्ये एक असणार विशेषण, एक असणार विशेषण. तर विशेषण कोण आहे? नील. विशेष कोण आहे? घट. है ना. तर विशेष बोधक पद कोणतं झालं? घट. विशेषण बोधक पद कोणतं झालं? नील. तसंच वज्रहस्त पद, वज्रहस्त जे पद आहे ते आहे विशेषण बोधक, आणि पुरंदर पद जे आहे ते विशेष बोधक आहे. विशेषण पद के आगे विसर्ग निरर्थक आहे. विशेषण पदाच्या पुढं है ना, जसं की नीलो, नीलो मध्ये जे ओकार दिसतो किंवा याच्यामध्ये वज्रहस्त याच्यामध्ये जो विसर्ग दिसतोय की नाही, विशेषण पद के आगे विसर्ग निरर्थक आहे. तो विसर्ग कसा आहे? निरर्थक आहे, अर्थरहित आहे, किंवा अभेदार्थक आहे, अभेद सांगणार आहे.
कोणाशी? पुरंदराशी अभेद सांगणारा आहे असं समजा. तो विशेष बोधक पदके आगे विसर्ग का एकत्वार्थ आहे. आणि विशेष म्हणजे पुरंदराच्या पुढे एक विसर्ग आहे, तिथं विसर्ग दिसत नाही पण तुम्ही टाकून घ्या पुरंदर असं करा. तर पुरंदराच्या पुढे जो विसर्ग आहे तो एकत्व सांगणार आहे, एक संख्या सांगणार आहे ना. एक वचन आहे ना ते, तर मग एका करता एक वचन वापरलं जातं. एक वचनाचा जो सुप्रत्यय आहे, सुप्रत्ययाचाच र होऊन विसर्ग झालेला आहे. पुढं काही नसता. खराब सानयोर विसर्जनीय. तर पुरंदराच्या पुढे जो दो विसर्ग आहे त्याचा अर्थ एकत्व आहे. तर वज्र हस्तके अभेदवाला एक सुंदर एक पुरंदर है. वज्र हस्तके अभेदवाला एक पुरंदर है, यह वाक्य का अर्थ है. मग वाक्याचा अर्थ काय झाला आता? मग वज्र आहे हातात असा, म्हणजे वज्र हातात आहे अशा, किंवा वज्र हातात आहे म्हणजे वज्र हस्त याच्याशी अभेद. म्हणजे वज्र हस्त आणि पुरंदर वेगळा नाही. वज्र हस्ताशी अभेदवाला एक पुरंदर, असा झाला वाक्याचा अर्थ. इस रीति से लौकिक वैदिक वाक्यान की समान रीति है. वैदिक वाक्य असो किंवा लौकिक वाक्य असो, पद्धत मात्र सारखीच. विशेषण विशेष्य पाहायची किंवा वाक्याचा अर्थ करण्याची. परंतु वैदिक वाक्य दो प्रकार के. वैदिक वाक्य मात्र कसे असतात? दोन प्रकारचे असतात. कोणते दोन प्रकार? एक व्यावहारिक अर्थ के बोधक है और दूसरे परमार्थ तत्व के बोधक है. वैदिक वाक्य दोन प्रकारचे असतात. एक व्यावहारिक अर्थाचं बोधन करणारे म्हणजे ज्ञान करून देणारे, आणि दुसरे परमार्थिक अर्थाचं परमार्थ तत्वाचं ज्ञान करून देणारे. ब्रह्म से भिन्न सारा व्यावहारिक अर्थ कहिये. ब्रह्माहून जितकं काय वेगळे त्याला व्यावहारिक म्हणायचं. आणि परमार्थ तत्व ब्रह्म कहिये. परमार्थ तत्व हे काय? फक्त ब्रह्मच आहे. ब्रह्माला सोडून बाकी सगळा काय? व्यवहार आहे, प्रपंच. ब्रह्मबोधक वाक्य बी दो प्रकार के. आता ब्रह्मला सांगणारे जे वाक्य आहेत ते सुद्धा दोन प्रकारचे असतात. तत्पदार्थ वा त्वम पदार्थ के स्वरूप के बोधक अवांतर वाक्य है ना. दोन प्रकारचे वाक्य, एक अवांतर वाक्य आणि दुसरं महावाक्य. तत्पद किंवा त्वम पद. तत्पदार्थ वा त्वम पदार्थ. तत्पदार्थ किंवा त्वम पदार्थ याच्या स्वरूपाचं ज्ञान करून देणारे जे वाक्य असतात त्याला म्हणायचं अवांतर वाक्य. जैसे की सत्य ज्ञानम अनंत ब्रह्म. सत्य ज्ञानम अनंतम ब्रह्म, यह वाक्य पदार्थ का बोधक आहे. तत् म्हणजे ते जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माविषयी ज्ञान करून देणारं वाक्य कोणतं? सत्य ज्ञान. ब्रह्म कसं आहे? सत्य आहे, सत आहे, ज्ञानस्वरूप आहे, त्याच्यानंतर अनंत आहे. हे वाक्य तत्पदाचा अर्थाचं बोधन करून देणार आहे. त्यानंतर त्वम पदाच्या अर्थाचं बोधन करून देणारं वाक्य सांगतात. यह एष रध्यंतर ज्योति पुरुषः. हे वाक्य त्वम पदार्थ के स्वरूप का बोधक है ना. जो हा हृदयामध्ये ज्योतिष स्वरूप असणारा पुरुष की नाही, अर्थात आत्मा. तर तू कोण आहेस? आत्मस्वरूप आहेस. तर त्वमचं बी ज्ञान व्हायला पाहिजे की नाही. तर तू कोण आहेस? आत्मा आहेस. तर आत्मस्वरूपाचं बोधन करून देणारं वाक्य. तत्पदार्थ त्वम पदार्थ के अभेद के बोधक तत्वमसी अधिक महावाक्य. आता हे दोन्ही झाले अवांतर वाक्य. तत्चं
बोधन करून देणारं जे वाक्य आहे ते आणि त्वमचं बोधन करून देणारं वाक्य जे आहे ते सुद्धा, हे दोन्ही झाले अवांतर वाक्य. आणि तत्पदार्थ आणि त्वम पदार्थाचं अभेद सांगणारं जे वाक्य आहे जसं की तत्वमसी, त्याला म्हणायचं महावाक्य. समजलं? एक व्यावहारिक वाक्य असतात, दुसरे पारमार्थिक वैदिक. एक व्यावहारिक, दुसरे वैदिक. वैदिक मध्ये दोन, वैदिकामध्ये सुद्धा दोन. एक व्यावहारिक अर्थाचं बोधन करणारे, दुसरं पारमार्थिक तत्वाचं बोधन करून देणारे. पारमार्थिक तत्वामध्ये सुद्धा दोन, एक अवांतर आणि दुसरं महावाक्य. अवांतरामध्ये सुद्धा दोन, एक तत्चं बोधन करून देणारे, दुसरं त्वमचं बोधन करून देणारे. अशा पद्धतीने वाक्याचे झाले प्रकार. है ना? वाक्यांका भेद. चला, पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री